नमस्कार मैत्रिणी, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत करीत आहे. चला तर आपण सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन पाहूया. तर मी ब्लाऊज पीसचे कापड बाजूला ठेवले आहे. तर हे शोल्डर घेतलेलं आहे मी 5.5 इंच, गळा घेतलेला आहे 2.5 इंच आणि मी छत्ती साईजसाठी ब्लाऊज शिवत आहे. तुम्ही कोणत्याही साईजसाठी ब्लाऊज ही शिवून घेऊ शकता. तर गळ्याची उंची घेतलेली आहे मी 10 इंच, आडवे माप घेतलेले आहे मी 3 इंच आणि आता मी बॉक्स आखून घेणार आहे. तुम्हाला गळा केवढा मोठा बारका ठेवायचा तुम्ही ठेवू शकता. आता हे बघा, गळ्याला आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे. ते अस्तर हे बघा अशा प्रकारे घडी करून दुसऱ्या बाजूला पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे तो आकार हे बघा दुसऱ्या बाजूला उमटतो तो डार्क करून घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, ब्लाऊज पीसचं कापड घ्यायचं, ते खालच्या बाजूला ठेवायचं आणि त्याच्यावर हे बघा अस्तरचं असं कापड ठेवून द्यायचं आहे आणि हलू नये म्हणून आपण टाचण्या लावून घ्यायचे त्याला. हे बघा अशा प्रकारे आपण टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. आता आपण गळ्याला शिलाई घालून घेऊया. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी पूर्ण शिलाई घालून घेऊया. आता आपण टाचण्या बाजूला काढून घेतलेले आहेत आणि गळा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित गोलाकारात. आतल्या बाजूचं कापड हे बघा कट करून घेतलेलं आणि हे बघा जिथं गोलाकारात येतोय तिथं आपण छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आणि अस्तर पलटी करायचंय. हे बघा अशा प्रकारे आणि गळ्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा व्यवस्थित अशी गळ्याला पूर्ण शिलाई घालून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर आपण खूप छान छान असे ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि लाईक आणि शेअर पण जरूर करा. हे बघा अशा प्रकारे. आता काय करायचं, चारी बाजूने अस्तर बरोबर ब्लाऊजला हे बघा गळ्याला पाठीच्या भागाला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे चारी बाजूने शिलाई घालून घ्यायची आहे. आपण शिलाई घालून घेतलेले आणि राहिलेले कापड ब्लाऊज पीसचे अस्तर बरोबर व्यवस्थित असं पूर्ण कट करून घ्यायचं आहे. हे बघा आपण अस्तर ब्लाऊज पीसचं कापड कट करून घेतले. आता हे 1.5 इंच शिलाई सोडलेली आहे आणि टक्ससाठी आपण मार्क करून आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे पाठीमागच्या भागाला आपण टक्स देऊन घ्यायचे आहेत. हे बघा टक्स देऊन घेतलेले आहेत. आता एक पट्टी घ्यायची, त्याला छोटीशी दुमड घालायची थोडीशी आणि शिलाई घालून घ्यायची. ती आता पट्टी आपण पाठीमागच्या भागाला जोडायची आहे. हे बघा अशा प्रकारे सुरुवातीला पूर्ण शिलाई घालून घ्यायची आहे पट्टीला कडेपर्यंत. नंतर दापटीप पट्टीवर हे बघा अशा प्रकारे दापटीप घालून घ्यायची आणि पलटी करून पूर्ण शिलाई घालून घ्यायची आहे. हे बघा आपण पाठीला पट्टी बसून घेतलेली आहे. तुम्ही हात शिलाई जरी करायची असली तुम्हाला तर मी करून घेऊ शकता. आता गळ्याला आपण हे बघा अशा प्रकारे लेस बसवून घेणार आहोत व्यवस्थित अशी. हे बघा अशा प्रकारे आपण लेस बसवून घेतलेली आहे. आता पाठीच्या भागाचा हे बघा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा आपण मध्य काढून घेतलेला आहे पाठीच्या भागाचा. आता हे बघा अशा प्रकारे एक कापड घ्यायचं आहे आणि हे बघा याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे. हे कापड असं थोडंसं शिलाई जर नाही घातलं तर असं फुगून राहणार आहे. त्याच्यामुळे आपण हे बघा चारी बाजूला आपण थोडी शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आणि थोडंसं पलटी कराय. हे बघा कोपऱ्याला आपण शिल्लक सोडलेला आहे. हे बघा आणि त्या कोपऱ्याच्या बाजूने हे बघा पलटी करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं पलटी करून घ्यायचं आहे. आपल्याला याचा बो बनवायचा आहे आणि काहीतरी टोकाच्या वस्तूच्या सहाय्याने याचे टोक बाहेर काढून घ्यायचे आहेत. चारी बाजूचे कोपरे आपण बाहेर काढून घ्यायचे व्यवस्थित असं. बघा व्यवस्थित असं. आणि जे कोपरा आपण पलटी शिलाई नव्हती घालून घेतलेली तो व्यवस्थित अशी हे बघा तो त्याला शिलाई घालून घ्यायची आणि बंद करून घ्यायचं आहे. हे बघा आता याची मध्य बाजू काढून घ्यायची आहे आणि एका सुईच्या साहाय्याने हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आहे बरोबर मधोमध. आणि हे बघा त्याला अशा 2-3 वेळा अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचं आहे दोऱ्याने आणि ते पॅक करून घ्यायचं आहे.
हे बघा पॅक करून घ्यायचं आहे. आता तुम्ही याला शो बटन बसून घेऊ शकता, तुमच्या मनाने काय पण शो बटन वगैरे काय बसून घेऊ शकता, पण मी लेसच बसवत आहे. आता ही लेस तुम्ही मशीनवर पण बसवू शकता, पण मी सुईच्या साह्याने बसवत आहे. तर हे बघा सुईमध्ये मी दोरा ओवून घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे पॅक करून घ्यायची आहे लेस. हे बघा व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची आहे आणि राहिलेली लेस आपण कट करून घ्यायची आहे. आता मधोमध जी आपण पाठीच्या भागाला टिक करून घेतलेली त्याच्यावर हे बघा अशा प्रकारे हा बो बसवून घ्यायचा आहे, पॅक करून घ्यायचा आहे. आणि हे बघा व्यवस्थित आतल्या बाजूने आपण नंतर ना ह्याला गाठी देऊन घ्यायचे, पॅक करून घ्यायचे. आता हे बघा बोच्या दोन्ही बाजू हलतेत, मग त्याच्यासाठी एक आपण उपाय करूया. याला बरोबर हलू नये म्हणून व्यवस्थित अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत मी. आणि सुईच्या साह्याने हे बघा आपण 3 ठिकाणी याला धागे टाकणार आहोत. म्हणजे काय होतं हा बो हलला जात नाही, व्यवस्थित जागेला राहतो. हे बघा 3 ठिकाणी आपण कडेला मधोमध आणि वरच्या कडेला आपण अशा प्रकारे हे बघा धागे टाकून घेतलेत आणि ते पॅक करून घ्यायचे आहेत गाठी देऊन. हे बघा अशा प्रकारे पॅक करून. आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे धागे देऊन पॅक करून घ्यायचं. तर हे बघा आपली ब्लाऊज डिझाईन तयार झाली. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.